नमस्कार महाराज. आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी VSI ने स्थापना केली कृती गटाची. म्हणजे महाराज आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी आपलं जे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे त्यांनी कृती गटाची स्थापना केलेली आहे. म्हणजे याचा विषय काय आहे महाराज, तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर आपलं जे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आहे आपलं बारामतीचं, जे शरदचंद्र पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालं होतं, त्याच्याच माध्यमातून आपलं जे KVK काम करतं कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं, जिथे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचं कृषी प्रदर्शन होतं. वेगवेगळ्या पिकांचे आपल्याला डेमो बघायला भेटतात, प्रात्यक्षिक बघायला भेटतात, भरपूर काही शिकायला भेटतं. तर तिथे त्यांनी एक प्रयोग केला. तर त्या त्या KVKच्या माध्यमातून, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून 1000 शेतकऱ्यांना AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्निक वापरून शेती करायला लावली. आणि त्याचे रिपोर्ट असे आले की एकदम सकारात्मक आणि एकदम भारी उत्पन्नात फरक दिसला. तर मग हा जो फरक दिसला, हा फरक बारामतीपुरता सीमित न राहता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला पाहिजे. याच्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि KVK बारामती यांनी दोघांनी मिळून एक कृती गट स्थापन केला. त्याचं अध्यक्षपद दिलं महाराज आपले माननीय सर्वांचे आवडते जयंत पाटील साहेबांकडे. तर महाराज आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे ते समजून घेऊ. तर महाराज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जसं ॲटोमायझेशन आलं. ॲटोमायझेशन म्हणजे पहिले आपण हाताने नांगर चालवत होतो, हाताने गड्डे खोदत होतो, नंतर त्याची जागा JCPने घेतली. जे काम आपण 10 लोक मिळून करत होतो तो एकच JCP करतो. म्हणजे हजारो जॉब गेले, हजारो कामगार गेले महाराज. जसं जसं ऑटोमायझेशन झालंय तसे तसे जॉब गेले. त्याच्यापेक्षाही काही पटीने खतरनाक ज्याने या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला बनवलंय, इलॉन मस्कचा एक इंटरव्ह्यू झाला होता. त्याने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, इलॉन मस्क हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे आजच्या घडीचा. त्याने सांगितलं होतं महाराज आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं डेंजर काहीच राहणार नाही. एक टाइम अणुबॉम्ब परवडला, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही. एवढं खतरनाक टेक्नॉलॉजी बनलेली आहे जी की आता आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये वापरली जाते आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स थोडक्यात जर सांगायचं म्हटलं महाराज तर काय आहे, तर तुम्ही आता ChatGPT, नंतर तुम्ही गुगल जेमिनी, तिथे तुम्ही काहीही टाका. आता मी एक फोटो बघा तुम्ही माझ्या मागे, हा फोटो आहे 2 देशाच्या राष्ट्राध्यक्षांचा, एक पुतिन, दुसरे झेलेन्स्की. मी तिथे काय टाकलंय माहिती आहे का, फक्त मीच टाईप करून मी तिथे काय टाकलंय, मला पुतिन आणि झेलेन्स्कीचा शेक हँड करताना फोटो बनवून दे. त्याने बनवून दिला महाराज. एवढं खतरनाक आहे. तुम्ही म्हणाल याच्यात काय खतरनाक आहे महाराज, यांचे 3 वर्षापासून युद्ध चालू आहे. अक्षरशः कितीतरी बॅन लागलेत रशियावर. अक्षरशः अर्धा देश सत्यानाश होऊन गेला, युक्रेन. आणि हे कधी आयुष्यात एकत्र येतील का? पण फोटो बघा, असं वाटणार नाही तुम्हाला की हे एकत्र आलेले नाहीत बा. आणि असं जर एखादी चांगल्या न्यूजने किंवा कोणी जर तुम्हाला सांगून दिलं किंवा तुम्हाला पटवायचं राहिलं मला की बघ रे भाऊ ते एकत्र येऊन गेला, आता त्यांच्या भांडणं मिटून गेला, हे जे झालं मोठ्या लेवलला. साध्या लेवलला सांगतो महाराज, एखाद्या लेडीजचा फोटो उचलून घेतला आणि तुमचा फोटो उचलून घेतला आणि सांगितलं की यांचा शेक हँड, यांचा मिठी मारताना व्हिडिओ बनवून दे, ते बनवून देतं महाराज. एवढा पटाईतपणे बनवून देतं की तुमच्या बायकोला समजणार नाही, घरवाल्यांना समजणार नाही, घरामध्ये दांगडं घुसून जाईल. तो कुठल्या लेवलपर्यंत जाईल ते तुम्ही विचारही नाही करू शकत. इतकं बेकार आहे महाराज AI. अजून जास्त पुढे जाऊन सांगू का महाराज डीपसीक म्हणून एक ॲप लॉन्च झालाय चायनाच्या माध्यमातून. आपण शेतकरी वर्ग आहोत, आपल्यापर्यंत ह्या गोष्टी एवढ्या खास पोहोचत नाहीत, पोहोचल्या बी तर आपण लक्ष देत नाही. डीपसीक जेव्हा महाराज लॉन्च झालं तेव्हा एका दिवसामध्ये अमेरिकेचे 1.5 ते 2 ट्रिलियन डॉलर धुवा होऊन गेलेत. म्हणजे महाराज हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी होती, हे याच्या जीवावर अमेरिका, आता जे ट्रम्प आले ते खूप उडत होते. खूप म्हणजे एवढे उडत होते की आम्ही जे बनवून घेतलंय आता कोणालाच बनवता येणार नाही. कारण की त्या बनवायला लागतात महाराज चिप्स, आणि त्या चिप्स जे आहेत, चिप्स लागतात, आपल्या मोबाईलमध्ये चिप्स राहतात, तुम्ही बघत असाल. तर त्या चिप्स ज्या ती एक कंपनी बनवते महाराज, इन्व्हिडिया. आणि ही इन्व्हिडिया जी कंपनी आहे ही अमेरिकेची आहे. आणि जेव्हा अमेरिकेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवलं तेव्हा सांगितलं की ह्या चिप्स आता बाहेर आम्ही देणार नाहीत.
जेव्हा बाहेर आम्ही देणार नाहीत अशी खबर आली तर मग दुसरा देश आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवूच शकत नाही, कोणालाच जमू शकत नाही, कुठलाच देश हे करूच शकत नाही. एवढी ताकद होय महाराज आर्टिफिशियल इंटेलिजन्सची, एवढी ताकद आहे बा अमेरिकेची आणि त्या कंपनीची. तर महाराज त्याच्या तुलनेत आपण कुठं आहोत, तर आपण आहोत महाराज 100 मीटर रनिंग, आपण आहोत जंगली रमी पे आओ ना महाराज, आपण आहोत महाराज मेरा इंतकाम देखेगी. याच्या पलीकडे जात नाही. आपली समाज व्यवस्था ही तशी आहे, व्यवसायामध्ये तर कोणी उतरायचं नावच घेत नाही, कारण की पोरी भेटणार नाहीत. पण ते तसे नाहीत महाराज. चला जाऊ द्या, तो आपला विषय सोडा. आपण तर खूप काही पटीने मागे आहेत महाराज, काहीच नाही, आपण कुठेच नाही लागत आहे. का लागत नाहीये महाराज? चायनाने एक ऍप्लिकेशन लॉन्च केलं, ज्या जीवावर अमेरिका उडत होतं ना, तर त्या जीवावर चायनाने एक ऍप्लिकेशन लॉन्च केलं डीपसीक नावाने, सेम त्यांच्या ChatGPT आणि गुगल जेमिनी सारखं. आणि डायरेक्ट जे ऍप्लिकेशन जेव्हा रन झालं महाराज, तर सगळ्यात पहिले अमेरिकेला धक्का बसून गेला. हे झालं काय? हे यांनी आमच्या चिप्सच्या शिवाय कसं काय बनवून घेतलं महाराज? तर एका दिवसामध्ये त्यांचे जवळजवळ 1.5 ते 2 ट्रिलियन डॉलर धुवा होऊन गेले. 1.5 ते 3 ट्रिलियन डॉलरचं नुकसान झालंय महाराज. 1 ते 1.5 ट्रिलियन डॉलरचं एका दिवसामध्ये. मग 1 ते 1.5 ट्रिलियन डॉलर झालं, आम्हाला काय घेणं आहे? अरे राजा हो, तुझी माझी अंबानीची पुऱ्या भारत देशाची इंच इंच जी प्रॉपर्टी मोजून जी किंमत होते महाराज, तर आपली 3 ट्रिलियन डॉलर आहे. त्यांचा एका तासात, एका दिवसात 1.5 ट्रिलियन डॉलर उडून गेले. 1.5 ते 2 ट्रिलियन डॉलर. कशामुळे महाराज? एक ऍप आणलं फक्त चायनाने, डीपसीक नावाने, जे त्याच्या जीवावर हे उडत होते. यांना वाटलं तर आमच्याशिवाय कोणी बनवू शकत नाही. तर महाराज एवढं डेंजर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यासाठी मला एवढी कहाणी सांगायला लागली महाराज. आपल्या देशाची किंमत म्हणजे आपल्या देशाची जेवढी किंमत आहे ना, तेवढी एक ऍपने सत्यानाश केलाय अमेरिकेचा. तर एवढं डेंजर आहे मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, हे जागतिक लेवलला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम आहे. पण आता ऍग्रिकल्चरचा विषय चालू आहे, तर ऍग्रिकल्चरमध्ये याचा काय फायदा आहे आणि याचं काय नुकसान आहे? तर महाराज याचं काम काय आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या 1000 किंवा 1000पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये जेव्हा आपला बारामती केव्हीकेने तिथे इम्प्लिमेंट केलं, तिथे लावलं आणि त्याच्या माध्यमातून उत्पन्न घेतलं, तर तिथे ते काम कसं करतं महाराज आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतीमध्ये? ते एक कॉम्प्युटर बेस्ड मॉडेल आहे. मग ते काय करतं? कॉम्प्युटर बेस्ड मॉडेल आहे, तर ते जमिनीचा, हवामानाचा, येणाऱ्या भविष्याचा सगळ्यांचा अंदाज लावून तुम्ही काय लावलं पाहिजे, काय डिसिजन घेतलं पाहिजे, यासाठी मदत करतं. आणि ते बी एकदम सटीक. बरेच शेतकरी 4 लोक जमले आपले, आता पावसाळ्याचे दिवस येतील पुढे, तर ते म्हणतात भाऊ मी काय लावू रे, कुठलं पीक लावू, साला पाकापाशीला यावर्षी बाजार नव्हते, पुढच्या वर्षी साला मला मक्याला लावू का, मक्यावर करपा आला तर मक्यावर आई कशी राहील. म्हणजे हे सगळे प्रश्नांचे तो अंदाज एकदम सटीक लावून तुम्हाला उत्तर देणारे महाराज. देणारे म्हणजे देतोय, कारण की ते येणार नाही, आलंय, इम्प्लिमेंट झालंय. आता पूर्ण महाराष्ट्रात त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचंय महाराज. ते फक्त तिकडच्या पट्ट्यामध्ये होतं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आपलं सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे अशा पट्ट्यांमध्ये होतं महाराज. पण आता ते सगळ्याकडे येणार आहे. तर हे काम कसं करतं महाराज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि कुठली वेबसाईट आहे जी त्यांच्यासोबत काम करते? तर केव्हीके बरोबर, केव्हीके जे आहे बारामती, तर त्याच्यासोबत आपली जी मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे, बिल गेट्स त्याचे मेन मालक आहेत. ती जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे, कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर लावते मायक्रोसॉफ्ट नावाने. तर ती आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी देशातली सगळ्यात भारी युनिव्हर्सिटी आहे. या तिघांच्या सहयोगाने, या तिघांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चाललेलं आहे महाराज. तर हे काम कसं करतं थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर मिनिमाइज द रिस्क. मिनिमाइज द रिस्क म्हणजे महाराज तुम्हाला वातावरण कसं राहील, तुमचा वेदर कसं राहील, म्हणजे पाऊस कधी पडेल, पावसाला सुरुवात कधी होईल, यावर्षी अल निनोचा इफेक्ट राहील का, ला निनोचा इफेक्ट, म्हणजे यावर्षी दुष्काळ राहील का खूप पर्जन्य राहील, याचा सगळ्याचा जगभरातला अंदाज घेतं महाराज. कशाच्या माध्यमातून? सॅटेलाइटच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट ड्रॉट, यावर्षी खूप दुष्काळ पडणार आहे का, यावर्षी खूप पावसाळा राहणार आहे का, त्या पद्धतीने तुम्हाला औषध तुझ्या पिकं लावायला डिसिजन देतं. तेही नाही, अजून गोष्ट, ह्या अटॅक कुठला राहणार आहे पेस्टचा,
कुठले बुरशीनाशक जास्त वापरले गेले जाणार आहेत, कुठल्या बुरशींचा अटॅक जास्त होणार आहे, कुठल्या फ्लेजचा अटॅक जास्त होणार आहे, यांची सगळ्यांची इत्तमभूत माहिती तुम्हाला पहिले देऊन देतं महाराज तुमच्या लागवडच्या पहिले. आणि किंवा ह्या सगळ्यांची माहिती देऊन ते तुमच्या समोर परसून देतं एकदम छोट्या फॉर्ममध्ये की भाऊ भविष्यात असं असं होणार आहे. जसे आपले महाराजांचे खबरी राहायचे ते सांगायचे असं असं चालू आहे, तर ते सांगून देते असं असं चालू आहे, तू आता तुझा निर्णय घे, तुला कुठलं पीक लावायचं. ते पीकही सजेस्ट करतं महाराज. इतकं जबरदस्त आहे, इतकं म्हणजे इतकं. नंतर दुसरं महाराज इन्क्रीज द प्रोडक्शन. ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करत. जमिनीची सुपीकता वाढ, जमिनीची सुपीकता काय आहे, जमिनीचा पीएच काय आहे, इलेक्ट्रॉन कंडक्टिव्हिटी काय आहे, याच्या माध्यमातून ते आपल्याला मिनिटाला म्हणजे तासाला माहिती पुरवत राहतं. म्हणजे तुमच्या फोनवर मेसेज येईल की झाला तुमच्या झाडा या झाडाला काय लागतंय, त्या झाडाला काय लागतंय, तुमची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एवढी पाहिजे होती, तुमचा पीएच इतका आहे, तुमचा इथं नायट्रोजन एवढा झालाय, नायट्रोजनमुळे फॉस्फरस उचलला जात नाही, फॉस्फरस जास्त झालाय म्हणून झिंक उचलला जात नाही, तुम्ही काय द्या काय नका द्या, झाडाची आजची परिस्थिती काय, झाडामध्ये फफून बुरशींचं प्रमाण किती वाढतंय जमिनीमध्ये, हे सगळी इत्तमभूत माहिती तुमच्या याच्यावर येते महाराज. सगळ्यात महत्वाचं अजून म्हणजे तुमच्या जमिनीला पाणी किती झालंय. आपण काय बेनसुमार कोणालाच अंदाज नाही महाराज की आपल्या पिकाला पाणी किती लागतंय. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं बचत करायचं काम करतं महाराज. कारण की हे जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचं कारण आहे, याच्यामध्ये रिसर्च असा निघून आला की ऊसामध्ये 40% उत्पन्न वाढ झाली आणि 20 ते 30% पाण्याची लागतही कमी झाली आणि खर्चाची कमी झाली. त्याच्यामुळे हे पूर्ण महाराष्ट्रात पसरवलं जातं याचं जाळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर असा आहे महाराज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सीमा चव्हाण म्हणून फार्मर आहे बारामतीच्या, यांच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगले याचे रिपोर्ट म्हणजे याचे रिसर्च घेतले गेलेत, रिपोर्ट घेतले गेलेले आहेत महाराज. हे असं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर याच्यासाठी एक वेबसाईट काम करते महाराज, ती आहे, तिचं बरंच नाव आहे ॲग्रीपायलट म्हणून महाराज, agripilot.ai.com. तुम्ही आता गुगलला जा, तिथे बघा, त्यांच्या माध्यमातून हे काम चालतंय. हे सुरुवातीच्या येतं आता खूप महाग आहे. म्हणजे ते काय करतात, सॅटेलाइटवरनं इमेज घेतात, पूर्ण तुमच्या शेताची निगराणी करतात, ड्रोनने फवारणी करतात, तुमच्या जमिनीमध्ये जसं आपल्याला नसांना हे लावतात ना पोटाला हे लावतात, त्या मशीन लावतात, तसं जमिनीमध्ये असे मशीनने वायरी काढतात, त्या वायरीवरून सगळं समजतं तुमच्या जमीन कशी पोत काय, जमिनीला आता काय पाहिजे, असं सगळं काम महाराज ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार आहे. भविष्यामध्ये बरेच लोकांचे कामं जाणार आहे, जॉब जाणार आहे, भविष्यामध्ये तुमचा फायदाही होणार आहे. फायदा असा होणार आहे, तुमची खताची बचत होणार आहे, पाण्याची बचत होणार आहे, मजूरची बचत होणार आहे. अजून पुढे जाऊन सांगू महाराज, ते इथेच थांबत नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हम पिका तो डालेंगे पर बेचेंगे कहा. तर महाराज बेचेंगे का, और अजून दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आपल्याला पडतो तो म्हणजे साला याला बाजार राहतील का, आणि काशाला बाजार राहतील याचे अंदाज लावून आपण पिकं लावण्याचा प्रयत्न करतो महाराज. आता तुम्हाला जर सांगून दिलं की कपाशीला 10,000चा भाव राहील, ऊसाला 5,000 टनाचा भाव राहील, राहणार नाही म्हणा पण राहील, असं जर तुम्हाला सांगून दिलं महाराज, तर तुम्ही तेच पीक लावाल. तर हे काय करतं महाराज, पूर्ण भारतामध्ये जगामध्ये किती प्लांटेशन आहे, काय कसं राहील, ते सगळ्यांचा डाटा याच्याकडे राहणार आहे महाराज. आणि याच्यानुसार ते सांगेल की बघ भाऊ असं असं लागलेलं आहे, तुझं डिसिजन तू घे, असं असं एवढं उत्पन्न जर यांच्यापासून आलं तर असा असा बाजार राहण्याचे चान्सेस आहे. तर एवढी सगळी माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. म्हणून आजच्या पेपरला ही बातमी आली महाराज. तर माहिती कशी वाटली नक्की सांगा, आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करा महाराज, तुम्ही सबस्क्राईब नाही करत. जय हिंद, जय महाराष्ट्र.